NCP शरद पवार गट म्हणजे शाहू फुले आंबेडकर विचारांचे पाईक. त्यांनी विडी काडीवाले ABCDंपासून ते छुप्या समाजवाद्यांनाही पोचलं. काहींना मराठा समाजावर लक्ष ठेवायला सांगितलं, तर काही जाणीवपूर्वक ब्राह्मणांच्या मागे लागले. येन केन प्रकारेनं या 3.5 जिल्हे इलाईंना महाराष्ट्र अशांत ठेवायचा होता. आजही हे बेनं काही सुधारलेलं नाही. आता या जिल्हे इलाईंनी पोचलेल्या चळवळ्यांची वळवळ कुठे ना कुठे सुरूच असते. त्यातही हे वळवळणारे जर का जिल्हे इलाईंच्या सोबत स्टेज शेअर करत असतील तर ते जरा जास्तच शेफारल्यागत वागतात. जिल्हे इलाईच कशाला हवेत? अगदी बादशाहच्या नवरत्नांपैकी 2-4 मनसबदार जरी स्टेजवर असले तरी यांचं काम भागतं. काम काय असं तर आपली निष्ठा आपल्या बॉसेसनं दाखवायची असते. विष्ठा नाही, निष्ठा. मागे नाही का जयंत पाटील स्टेजवर असताना तो ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणार आपला मिटकरी तो बरळला होता. मम भार्या समर्पयामी. आता तसाच काहीसा प्रकार अलीकडे म्हणजे काही दिवसांपूर्वी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, प्रचंड बुद्धिमान विद्वान सुधारणावादी ज्ञानेश महाराव यांनी देखील केला होता. ब्रिगेडी, बामसेफी आणि इतर बाराचे हे नेहमीच हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करत असतात, गरळ ओकत असतात. त्यांची लिस्ट तर फार मोठी आहे, सुरमा भोपालीपासून सुषमा अक्कांपर्यंत. पण ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या पत्रकारांना अगदी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळावं याचं मला त्या दिवशी आश्चर्य वाटलं होतं. चित्रलेखासारख्या नियतकालिकाच्या संपादकानं एखाद्या सवंग बिडीग्रेडासारखं किंवा बामसेफी बाणगुळासारखं बरळावं हे जरा कोड्यात टाकणार होतं. मला वाटतं त्या कार्यक्रमात खुद्द शरद पवार स्टेजवर हजर असल्यानं महाराव थोडेसे बहकल्यागत बोलून गेले. आता हे थोडंसं जरा अतिच होतं आहे, थोडं बिडं नाही राहिलं आहे. रामायण महाभारत हे तर या मंडळींचं सॉफ्ट टार्गेट आहेच, पण यावेळी ते महाराष्ट्रातल्या कोट्यावधी स्वामी भक्तांच्या श्रद्धेवर घसरले. स्वामी समर्थांसारख्या दत्तावतारावर यांनी अश्लाघ्य टिप्पणी केली. एक स्वामी भक्त म्हणून माझ्याही तळपायाची आग मस्तकात गेली, पण यावर व्हिडिओ करून हा विषय चर्चेत आणून लाखोंच्यापर्यंत पोचून आपण आपल्याच श्रद्धास्थानांची लक्तरं वेशीवर मांडतो आणि या बडबुंजांना आकारानं मोठं करत असतो, हे मला टाळायचं होतं. अनेकांनी मला फोन करून याविषयी तुम्ही गप्प का, स्वतःला स्वामी भक्त म्हणवता ना नेहमी, असं विचारलं. पण मी फक्त फेसबुकवर या अज्ञानेशाची खरडपट्टी काढून तिथेच थांबलो होतो. पण आज याच विषयाला मी तुमच्यासमोर का आणतो आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दडलेलं आहे. आणि ही व्हिडिओ क्लिप पाहिल्याशिवाय तुम्हाला कुठेही जाता येणार नाही, तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. स्वामी शक्तीचा प्रत्यय स्वामी भक्तांना येतोच, असा नाही तसा. पण जो स्वामी श्रद्धेचा अपमान करतो त्यालाही हात जोडायला भाग पाडते, तीच स्वामींची किमया असते. आणि आता मी जी क्लिप तुम्हाला दाखवणार आहे त्यातून अतर्क्य अद्भुत स्वामी शक्तीचाच प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही कोणाला, राहत नाही. क्लिपमध्ये तोच मुजोर भडबुंजा अज्ञानेश महाराव दिसतोय, पण स्वामी भक्तांपुढे हात जोडलेला. आता त्या दिवशीच्या आविर्भावात शरद पवारांना खुश करणारा, दरबारी राग आळवणारा खुशमस्कऱ्या महारावची डांग फाटून पार 4 चिंध्या झाल्या होत्या. आणि जेव्हा हा अवयव फाटतो ना माणसाचा, तेव्हा हातपाय सारंच जोडलं जातं. जगभरातल्या स्वामी भक्तांनी प्रचंड संयम दाखवत या अज्ञानेशाला इतके दिवस मोकळा फिरू दिला. पण भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी या महारावाच्या घरात घुसून त्याची फाटेपर्यंत त्याला आडवा तिडवा घेतला आहे. हे फक्त शब्दांचं सामर्थ्य आहे बरं का. राजेश शिरवडकरांनी महारावाच्या कानफटात वाजवली नाही की त्याच्या तोंडाला काळं फासलं नाही. तिथं कुठूनही खळखट्याक वगैरे आवाज आलेला नाही, पण टर 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 असा फाटण्याचा आवाज मात्र नक्कीच आला असणार. हाग्या दम देणं म्हणजे काय असतं ज्याला म्हणतात ना, तो हाग्या दम राजेश शिरवडकरांनी महारावाला दिला आहे. आणि मग ते गाणं बॅकग्राऊंडला वाजू लागलं हिंदी सिनेमातलं, ते हेराफेरी अमिताभ आणि विनोद खन्नाच्या गाजलेल्या सिनेमातलं. ते नाही का काही शब्द होते, जब माल लगा है घटने लगा कलेजा फटने तो खैरात लगी है बटने. इथं काय होतं, जब डांग लगी है फटने तो पाव लगे है पडणे लगा हात जोडणे. हे असंच मी काहीतरी टळलठ जुळवलेलं यमक आहे. जय स्वामी समर्थ. काही दिवसापूर्वी ज्या महाभागाने स्वामींबद्दल आणि प्रभू रामचंद्रांबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरलेले होते, ते ज्ञानेश महाराव आमच्या समोर आहेत. यांना जाहीर जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. आम्ही ठरवलं असतं, त्यांचं संपूर्ण तोंड काळं पण केलं असतं, त्यांना ठोकलं पण असतं, पण आमचे संस्कार, आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही. त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे
त्याच्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यासाठी आलेलो आहोत. मी त्यांनाच सांगतो, ज्ञानेश महाराजजी, तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राची माफी मागा आणि स्वामी समर्थांचे जेवढे लाखो करोडो भक्त आहेत त्यांची तुम्ही जाहीरपणे इथे माफी मागा. जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरं पण कार्यक्रम करता येतो. स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे, असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही. त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मी मागितलं. आणि भविष्यात पण असं काय आम्ही बोलणार नाही असं सांगा. भविष्यातही बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब. बस भविष्यात आणि अशा प्रकारे काही झालं बोलणं तर मग मात्र आम्हाला जे साधू संतांनी जी शिकवण दिलेली आहे, नाथाळाच्या माती हाना काठी, त्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल, एवढं लक्षात ठेवा. आता अहो, हे जे काही घडलं ना त्याच्यामागे काय होतं तर एक अणुरेणू इतकी छोटीशी झलक होती, प्रचंड अशा स्वामी शक्तीची ही एवढी छोटीशी झलक. जर जगभरातले स्वामी भक्त या महारावच्या घरावर चाल करून आले असते ना तर हा असाच गर्भगळीत झाला असता, असाच म्हणजे घाबरूनच खपला असता. तर असो, आपल्याला कोणाच्या जगण्या मरण्यावर जायचं नाही. दरबारात आपल्या जिल्हे इलाहीला खुश करून 4 तुकडे भाकरी मिळवण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. आणि अशा लोकांना, म्हणजे ते हिंदू असतानाही एखाद्या मोमिनासारखं वर्तन करणाऱ्या या अज्ञानेशाला शिरवडकरांनी एकतरी सणसणीत वाजवायला हवी होती असं कुठेतरी आतून मला वाटतं. पण कायदा हातात न घेता निव्वळ शब्दांचा धाक दाखवूनही या बाजार बुणग्यांची हवा काढता येते, हे तरी सिद्ध झालं या घटनेतून. ज्ञानेश महाराव समोर आलेल्या 4-5 लोकांनाही टरकला हे कशाचं द्योतक आहे तर या 4 जणांच्या पाठीशी असणाऱ्या स्वामी शक्तींचं. नेहमी भक्तांच्या पाठीशी असणाऱ्या स्वामींनी ही किमया घडवून आणलेली आहे असंच म्हणावं लागेल ना याला. जे शल्य इतके दिवस मनाला पोचत होतं ना ते दूर झालं खरोखर. महारावाला दणका बसलाय. तो या क्लिपमध्ये यापुढे अशी आगळीक करणार नाही असं बोलतोय खरा, पण त्याची खोड काही जाणार नाही. पण आता हिंदूंनी यापुढे अशा आगळिकींना नरमाईनं घ्यायचंच नाही. राजकीय कार्यकर्त्यांवर असणाऱ्या मर्यादा, त्यांचे लिमिटेशन्स समजू शकतो. आणि तोंडावर आलेल्या निवडणुका या दोन्ही गोष्टींमुळं त्यांचा हात कदाचित उठला नाही. पण निवडणुकांनंतर मात्र अशा निंदा नालस्ती करणाऱ्यांची खैर नाही, एवढं नक्की. समझने वाले को इशारा काफ़ी है और कल जो हुआ वो फ़िलहाल के लिए काफ़ी है. मगर महाराव ये झांकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.